एक अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते। शिरूर तालुक्यातील कवठे एमआयच्या मुंजाळवाडी नजीक रस्त्याने चाललेल्या जैन धर्मगुरूंवर नशेबाज तरुणाचा हल्ला झाल्याचा प्रकार घडलाय आणि या हल्ल्यात दोन धर्मगुरू गंभीर जखमी झालेले आहेत। पुणे जिल्ह्यातील जैन बांधवांसह विविध स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे। यातील आरोपींवर पोलीस कडक कारवाई करणार असा विश्वास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिला आहे। तर पराग फूड उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा, भीमाशंकरचे संचालक प्रदीपदादा वळसे पाटील, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे तसेच शिरूरचे सभापती विश्वास कोकडे यांनी घटनास्थळी आज सायंकाळी 9 वाजता भेट दिली आहे। तर या जैन साधूंना मारहाण होत असताना कवठे एमआयच्या मुखेकर वस्तीतील सागर मुखेकर या तरुणाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता या तरुणाला सुद्धा या नशेबाज तरुणाने मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। मुंजाळवाडीमध्ये आज सायंकाळच्या सुमारास जैन धर्मगुरूंना मारहाण झाली आणि ही मारहाण सोडवताना कवठे एमआय गावातील सागर मुखेकर हे सोडवण्यासाठी गेले असताना काय प्रकार घडला? मी शिरूरवरून येत असताना त्यांची मारामारी चालली होती। ते काठीने त्यांच्या डोक्यामध्ये हाणीत होते। कोण हाणीत होते? अर्जुन हिला एक जण होता आणि दोन महाराजांना हाणीत होता। तर मग मी येताना त्यांना खाली हाणीत होता, मग मी सोडवलं तर त्यांनी मलाच हाणायला चालू केलं। तर त्याला आम्ही समजून सांगितलं पण तो काय ऐकत नव्हता, त्यांनी मला हाणायला चालू केलं। मग या त्या घटनेमध्ये महाराजांना काय रक्त डोक्याला मार आहे, महाराजांना डोक्याला हाणलं। कशाने मारलं असं? काठी होती त्याच्या हातामध्ये, ती महाराज साहेबांचीच काठी होती आणि पूर्ण दारूच्या नशेमध्ये होता।